मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मी मंदार खळदकर गुरुजी। ज्या ज्या मंडळींनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद। जी मंडळी हे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद। अशीच चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू। आपल्याला आवडलेले व्हिडिओ जरूर इतरांना शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला सतत जोडलेले राहा। या नवरात्राच्या निमित्ताने जे सप्तशतीचे पाठ आपल्या घरी वाचले जातात, या सप्तशतीच्या पाठाला काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। श्रीमद दुर्गा सप्तशती म्हणजे काय तर 700 श्लोक ज्या ग्रंथामध्ये आहेत त्यांना त्या ग्रंथाला सप्तशती असं म्हणतात। सप्त म्हणजे 7 आणि शत म्हणजे 100। 700 श्लोक ज्या ग्रंथामध्ये आहेत त्याला सप्तशती असं म्हणतात। या सप्तशतीमध्ये एकंदरीत 3 चरित्र देवीची सांगितलेली आहेत। त्यामधलं पहिलं चरित्र आहे त्याला प्रथम चरित्र म्हणतात। त्याच्यानंतर मधलं जे एक चरित्र आहे त्याला मध्यम चरित्र असं म्हणतात आणि शेवटचं जे चरित्र सांगितलेलं आहे त्याला उत्तम चरित्र असं म्हणतात। म्हणजे 700 श्लोक, 3 चरित्र आणि हे 3 चरित्र जेवढ्या अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे त्या अध्यायांची संख्या एकंदरीत 13 सांगितलेली आहे। 13 अध्यायांची ही सप्तशती आहे आणि हे 13 अध्याय वाचायला सुरुवात करण्यापूर्वी आधी आपल्याला त्याचा संकल्प, पोथीची पूजा, त्यानंतर त्याचं शाप उद्धरण मंत्राचा जप, उत्कीलन मंत्राचा जप, त्यानंतर कवच, अर्गला, कीलक, न्यास, रात्री सूक्त, त्याच्यानंतर 108 मूलमंत्राचा जप, मग हे 13 अध्याय आणि 13 अध्याय झाल्यानंतर सुद्धा पुन्हा न्यास, त्याच्यानंतर देवी सूक्त, त्याच्यानंतर पुन्हा 108 जप आणि त्याच्यानंतर रहस्यत्रय वाचली जातात आणि मग देवीची प्रार्थना करून हे पारायण पूर्ण होतं। सुमारे व्यवस्थित वाचणारी जर का व्यक्ती असेल तर त्याला 1.25 ते 1.5 तास वेळ हे सप्तशतीचं एक पारायण करायला लागतो। तर अशा पद्धतीने हे जे काही पारायण केलं जातं हे पारायण आपल्याला कमीत कमी 1 वेळेला, त्याच्यानंतर 10 वेळेला, त्याच्यानंतर 100 वेळेला, त्याच्यानंतर 1000 वेळेला अशा पद्धतीने म्हणजे नवचंडी असं म्हटलं की 10 पाठ करायला सांगितलेले आहेत। त्याच्यानंतर शतचंडी म्हणजे 100 पाठ, सहस्रचंडी म्हणजे 1000 पाठ, अयुतचंडी म्हणजे 10,000 पाठ आणि लक्षचंडी म्हणजे 1,00,000 पाठ करायला सांगितलेले आहेत। जशी आपली कामना असेल त्याप्रमाणे संकल्प करून आपण ते पारायण करावं किंवा अनुष्ठान करावं आणि त्याचं प्रमाणे देवी कृपेने आपल्याला फलप्राप्ती होते असं या महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि शास्त्राने आपल्याला सांगितलेलंच आहे की या कलियुगामध्ये 2च देवता श्रेष्ठ आहेत। त्यातली एक म्हणजे कलौ चंडी म्हणजे देवी आदिशक्ती आणि दुसरी देवता म्हणजे विनायकौ। विनायक म्हणजे गणपती, म्हणजे गणपती आणि देवी या 2च देवता या कलियुगामध्ये लवकर पावणारे आहेत, लवकर प्रसन्न होणारे आहेत असं या दोन्ही देवतांचं वैशिष्ट्य आणि सामर्थ्य सांगितलेलं आहे। म्हणून हे जे दुर्गा सप्तशती पारायण आहे हे पारायण केल्यानंतर अगणित पुण्य आपल्याला प्राप्त होतं। आपल्याला स्वतःला वाचता येणं शक्य नाही कारण ते संस्कृत उच्चारण त्याचं सगळं आहे। गुरुमुख केल्याशिवाय म्हणजे गुरुकडनं संथा घेतल्याशिवाय, त्याची संथा म्हटल्याशिवाय ते वाचता येणं फार कठीण आहे। आता प्राकृत सप्तशतीच्या पोथ्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत। ते ओवीबद्ध चरित्र आहे मराठीमध्ये, ते पण बरेच लोक घरी वाचत असतात, पण ते सुद्धा वाचताना लक्षपूर्वक वाचलं पाहिजे। आपलं उच्चारण व्यवस्थित होतंय की नाही याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे। कोणताही उच्चार मनातल्या मनात किंवा असा अस्पष्ट असा करू नये। प्रत्येक उच्चारण हे सुस्पष्ट झालं पाहिजे कारण ते चरित्र प्रत्यक्ष देवी माता आपल्या मुखातून ती श्रवण करत असते। हा भाव त्याच्या मागचा प्रत्येकाने लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे।
एकदा पारायण सुरू केल्यानंतर मध्ये थांबू नये, मध्ये उठू नये, मध्ये फोन घेऊ नये, मध्ये बोलू नये. त्याच्यानंतर अशा सगळ्या अनेक नियमांचं पालन करून जर का आपण ते वाचलं तर त्याचं अधिकाधिक फल आपल्याला प्राप्त होईल. पण प्राकृत भाषेतल्या पारायणापेक्षा संस्कृत भाषेतलं मूळ जे मार्कंडेयांनी लिहिलेलं जे काही संस्कृत मधल्या श्लोकबद्ध जे काही सप्तशती ग्रंथ आहे, पारायण आहे, ते अधिक श्रेष्ठ आहे. कारण ते पारायण मार्कंडेय मुनींनी लिहिल्यानंतर प्रत्यक्ष देवी मातेनी मार्कंडेय मुनींच्या मुखातूनच श्रवण केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यातला प्रत्येक मंत्र, प्रत्येक श्लोक हा एक मंत्र आहे. इतकंच नव्हे तर त्यातला आकार, उकार, मात्रा, वेलांटी, अनुस्वार या सगळ्याला देवीनी स्वतःचं स्वरूपच दिलेलं आहे. त्यामुळे हे चरित्र जिथे वाचलं जातं त्या घराला साक्षात देवीचं सान्निध्य प्राप्त होतं. आणि आपल्याकरता आपण एखाद्या चांगल्या गुरुजींकडून, ब्रह्मवृंदांकडून आपल्या कुटुंबाकरता, आपल्या घराकरता, परिवाराकरता आपण ते वाचवून घेऊ शकतो. आपल्या नावाचा आणि गोत्राचा उच्चार करून गुरुजी संकल्प करत असतात आणि त्याप्रमाणे ते पारायण करत असतात. फक्त हे ते पारायण करत असताना त्यांनी पण मोठ्यांदी वाचलं पाहिजे आणि आपण ऐकायला तिथे उपस्थित असलं पाहिजे. कारण हे चरित्र आपल्याला ऐकण्याचं पण फल हे देवीने चांगलं दिलेलं आहे, म्हणून आपण ते ऐकलं पाहिजे. म्हणून या सप्तशतीचं अगणित पुण्य आपल्याला या काळामध्ये, कारण त्या सप्तशतीमध्ये 12व्या अध्यायामध्ये देवीने सांगितलं, शरत्काले महापूजाम क्रियते याच वार्षिकी. म्हणजे देवी असं म्हणते, शरत्काले म्हणजे शरद ऋतूमध्ये माझी पूजा दरवर्षी जो करतो, ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी मी अत्यंत प्रसन्नतेने निवास करते असं देवीने सांगितलेलं आहे. आणि असा जो शरद ऋतूमध्ये माझी सेवा करणारे जे माझे भक्त आहेत त्यांच्या सगळ्या पीडा आणि बाधा मी स्वतः नाहीशा करते असं या देवीने स्वतः 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून 12 अध्यायांचं प्रत्येक अध्यायाचं फल काय आहे याच्याविषयी मी हा व्हिडिओ आपल्याला सांगतो आहे, की याची माहिती मी आपल्याला देतो आहे. आई जगदंबेनी फलश्रुती स्वतः सांगितलेली आहे या सप्तशतीची. या सप्तशतीतला जो पहिला अध्याय आहे, हा पहिला अध्याय भक्तिपूर्वक पठन केला किंवा श्रवण केला तर पहिला अध्यायाचं फल असं सांगितलेलं आहे, आपल्या सर्व चिंता दूर होतात, शक्तिशाली शत्रूंचा नाश होतो आणि शत्रू भय नाहीसं होतं. हे पहिल्या अध्यायाचं फल सांगितलेलं आहे. आता दुसरा जो अध्याय आहे त्या अध्यायाचं फल सांगितलेलं आहे. हा दुसरा अध्याय जर का पठन केला किंवा श्रवण केला तर शत्रूकडनं बळजबरीने जर का बळकावलेली आपली काही वस्तू असेल, जागा असेल, काही द्रव्य असेल, जे काही असेल ते त्या शत्रूकडनं मुक्त होतं असं सांगितलेलं आहे. विशेषतः आपल्या जमिनीच्या संदर्भात जर का आपल्याला काही समस्या असतील तर त्याच्यावरती हा दुसरा अध्याय सांगितलेला आहे. तिसरा अध्याय जो आहे त्या तिसऱ्या अध्यायाचं फल असं सांगितलेलं आहे की तिसरा अध्याय श्रवण केला, पठन केला तर युद्धामध्ये विजय प्राप्त करून देणारा हा अध्याय सांगितलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोर्ट कचेऱ्यांमध्ये यश देणारा हा अध्याय आहे. तर याच्यामध्ये आपल्याला विजय प्राप्त होतो. चौथा अध्याय हा देवीची स्तुती आहे आणि याचं फल आपल्याला असं सांगितलेलं आहे की धनप्राप्ती हे त्याचं फल आहे. त्यानंतर विवाहामध्ये सुंदर जीवनसाथी प्राप्त होणं, मुलाला मुलगी चांगली मिळणं आणि मुलीला चांगला मुलगा विवाहासाठी मिळणं याकरता या अध्यायाचा उपयोग आहे. आणि हे सगळं करता करता देवी भक्तीचा लाभ होणं हेही या अध्यायाचं फल सांगितलेलं आहे. आता 5वा अध्याय आहे. हा 5वा अध्याय पुन्हा स्तुतीचा आहे आणि याच्यामध्येच या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अशी देवी स्तुती आलेली आहे. नमो देव्ये महादेव्ये हा श्लोक पण या 5व्या अध्यायामध्ये आलेला आहे. या 5व्या अध्यायाचं फल असं सांगितलेलं आहे की देवीची भक्ती वाढते,
आणि सर्व प्रकारचं आपलं भय नाहीसं होतं. त्याच्यानंतर भीतीदायक आपल्याला काही स्वप्न पडत असतील, आपल्या मनामध्ये भीतीदायक काही विचार येत असतील, तर त्या विचारांचाही नाश होतो. चांगले विचार आपल्या मनामध्ये येऊ लागतात, चांगली स्वप्न पडू लागतात आणि सर्व प्रकारचं भय आपलं नाहीसं करणारा हा अध्याय आहे. त्याच्यानंतर भूतबाधा प्रेतबाधा नाहीसं करणारा हा अध्याय आहे. अशी जर का कोणाला काही बाधा असेल तर त्याच्यावरती हा 5वा अध्याय उपयुक्त आहे. 6वा अध्याय जो आहे हा 6वा अध्याय मनःपूर्वक पठण केल्यानंतर आपली सर्व संकट दूर होतात असं त्याचं फल आहे. आणि नुसती संकट दूर होतात असं नाही, तर आपल्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात असं या 6व्या अध्यायाचं फल आहे. मग 7वा अध्याय जो आहे तो 7वा अध्याय पठण जर का केला तर आपल्या मनामध्ये जी जी काही कामना असेल त्या सर्व कामना या देवीच्या कृपेने पूर्ण होतात. आणि कुठले गुप्त हेतू जरी असतील आपल्या मनामध्ये, आपण कोणाशी ते बोललेले जरी नसू तरी सुद्धा ते देवी कृपेने हळूहळू प्रत्यक्षात अवतरतात आणि ते तडीच जातात, पूर्ण होतात. 8वा अध्याय जो आहे त्या 8व्या अध्यायाचं फल आपल्याला धनलाभ होतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि सर्वांच्या वरती आपला अधिकार प्राप्त होतो असं त्याचं फल सांगितलेलं आहे. आता 9वा अध्याय जो आहे तो 9वा अध्याय पठण जर का केला किंवा श्रवण जर का केला तर त्याचं फल असं सांगितलेलं आहे, आपल्या काही वस्तू जर का काही हरवल्या असतील, काही आपल्याला सापडत नसतील, तर त्या हरवलेल्या वस्तू सापडणं किंवा हरवलेल्या गोष्टी सापडणं हे त्याचं फल सांगितलेलं आहे. आणि धनसंपदा प्राप्त होते हेही त्याचं फल सांगितलेलं आहे. 10व्या अध्यायाचं फल असं सांगितलेलं आहे, 10वा अध्याय जर का पठण केला तर आप्त स्वकीय काही कारणाने जर का कुठे बेपत्ता झालेले असतील तर ते बेपत्ता झालेले आप्त स्वकीय परत येतात आणि आपल्या कुटुंबाला सर्व मुलाबाळांचं सुख हे प्राप्त होतं. हे या 10व्या अध्यायाचं फल सांगितलेलं आहे. 11व्या अध्यायाचं फल असं सांगितलेलं आहे, 11वा अध्याय मनपूर्वक पठण केला किंवा श्रवण केला तर आपला जो चालू असलेला व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये मोठा लाभ मिळतो. त्याच्यानंतर प्रत्येकाला काही ना काहीतरी मोठ्या गोष्टी घेण्याकरता कर्ज काढावी लागतात, तर कर्जमुक्ती हे या अध्यायाचं फल सांगितलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुख आणि संपत्ती प्राप्त होणं असं सुद्धा या अध्यायाचं फल सांगितलेलं आहे. आता 12वा जो अध्याय आहे हा 12वा अध्याय हा देवीने स्वतः सांगितलेला आहे आणि देवीने या संपूर्ण सप्तशतीची फलश्रुती या अध्यायामध्ये स्वतः सांगितलेली आहे. म्हणून 12वा अध्याय जर का पठण केला तर त्याचं फल सांगितलेलं आहे, रोगराईपासून मुक्तता होणे, रोगराईपासून सुटका होते आणि आरोग्य चांगलं प्राप्त होण्याकरता हा 12वा अध्याय आहे. त्याच्यानंतर निर्भरता येते आणि समाजामध्ये मान सन्मान आपल्याला प्राप्त होतो, हे या 12व्या अध्यायाचं फल आहे. 13वा अध्याय जो आहे तो 13वा अध्याय ज्यांनी सुरथ नावाचा राजा आणि समाधी नावाचा वाणी या दोघांनी भृगु ऋषींकडनं ही सप्तशती श्रवण केली तर या दोघांचाही तिघांचाही उद्धार या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणून 13वा अध्याय जर का मनपूर्वक पठण केला तर आपल्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि एकदा देवीचा आशीर्वाद प्राप्त झाला की धन आणि सुख समृद्धी याचा आपल्याला लाभ होतो. म्हणून 13वा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे असं सांगितलेलं आहे. थोडक्यात काय तर ही सप्तशती ही पूर्णपणे हा ग्रंथच एकूणात महत्त्वाचा आहे, पण त्यातल्या त्यात मी आपल्याला असं सांगितलं या व्हिडिओमध्ये की प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं फल आपल्याकडे सांगितलेलं आहे आणि तो अध्याय पठण केला तर त्याच्यापासून काय फळ मिळतं हे आपल्याला विशेष सांगितलं. संपूर्ण सप्तशती जर का आपण वाचली किंवा श्रवण केली तर आपल्याला ही सगळीच फलं देवीच्या कृपेने नक्की प्राप्त होतात असं देवीने स्वतः 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून सप्तशतीचं पारायण या काळामध्ये, नवरात्र काळामध्ये तरी होणं याला फार मोठं महत्त्व आपल्याकडे सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती पाहूया.
याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही माहिती नवरात्राबद्दल आपण घेण्याचा प्रयत्न करूया. जरूर माझ्या या चॅनलला असेच जोडलेले राहा. असाच माझा चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेला नसेल पण व्हिडिओ मात्र पाहत आहेत, यांना माझी एक विनंती आहे की त्यांनी व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओ लाईक करावा, माझा चॅनल सबस्क्राईब करावा आणि त्याच्या शेजारी ऑल हे सिलेक्ट करावं. म्हणजे मी जर का व्हिडिओ एखादा लोड केला यूट्यूबला तर त्याचं नोटिफिकेशन वेळेवर आपल्याला प्राप्त होईल आणि यथावेळी आपल्याला तो व्हिडिओ पाहता येईल, श्रवण करता येईल. आपल्याला काही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. तर अशा पद्धतीने मला जोडलेला राहा. सगळ्यांना देवीचा आशीर्वाद लाभू देत, सर्वांना देवीची कृपा लाभू देत, एवढीच मी तिच्या चरणी प्रार्थना करतो. जगदंब